नमस्कार, महासत्ता ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर गेल्या 6-7 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे। परिणामी पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याचं आपण पाहतोय। पंचगंगेची सध्याची पाणी पातळी ही 47 फूट 2 इंचावर आहे। आपण सध्या उभा आहोत राष्ट्रीय महामार्गावर। या राष्ट्रीय महामार्गाचे अपडेट तुम्हाला मी या महासत्ताच्या माध्यमातून देतोय। तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या या बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे। या ठिकाणी असलेली दुकाने, लग्न हॉल ही संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। तुम्ही पाहू शकता हे दृश्य। राष्ट्रीय महामार्ग अद्याप तरी सुरळीत सुरू आहे, मात्र पावसाचा जोर जर असाच राहिला तर तुम्ही पाहू शकता अगदी राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी हे पाणी जे आहे ते आता काठोकाठ या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही पाहू शकता की या बाजूला असणारी संपूर्ण हॉल, लॉन्स असतील, दुकाने असतील ही सध्या पाण्यामध्ये आहेत। खरं तर 2019चा महापूर, 2021च्या महापुरात इथंच संपूर्ण हा महामार्ग जो असतो तो पाण्याखाली गेलेला असतो। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आलेलं असतं। मी तुम्हाला दुसरी बाजू सुद्धा दाखवतो। दुसऱ्या बाजूला सुद्धा जो बायपास मार्ग आहे की जो सांगली फाटा इथून कोल्हापूरकडे जाणारा बायपास जो मार्ग आहे त्या मार्गावर सुद्धा या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि तो मार्ग सुद्धा बंद झालेला आहे। तुम्ही पाहू शकता की या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी आलेलं आहे। हा बायपास मार्ग जो आहे तो आता बंद झालेला आहे। तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूचे बायपास मार्ग बंद झालेत, मात्र राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे ती मात्र अद्याप सुरळीत सुरू आहे। हा महामार्ग तुम्ही पाहू शकता कालपर्यंत हा महामार्ग सुरू होता, मात्र रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा मार्ग सुद्धा आता बंद झालेला आहे। सांगली फाटा येथील कोरगावकर पंपाच्या पुढल्या बाजूचे ही दृश्य तुम्ही पाहू शकता की नेहमीच या मार्गावर पाणी येतं आणि हा मार्ग जो आहे तो बंद झालेला असतो। त्यामुळं सांगलीहून येणारी जी वाहनं आहेत ती वाहनं वळवून पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर त्या ठिकाणी नागाव फाटा इथून सोडण्यात येत आहेत। इथून आता हा मार्ग जो आहे तो बंद झालेला आहे। त्यामुळे सांगली, पंढरपूर, सोलापूरहून येणारे जे काही नागरिक आहेत त्यांनी याची खबरदारी घ्यावी आणि नागाव फाटा इथून ती वाहनं जी आहेत ती वळवण्यात आलेली आहेत। तुम्ही पाहू शकता की नेहमीच याच ठिकाणी महापूर जो आहे, पुराचं पाणी जे आहे ते या ठिकाणी येत असतं आणि संपूर्ण हा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला असतो। एक दिलासादायक बाब म्हणजे सकाळपासून पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला आहे, मात्र धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळं पाणी पातळीमध्ये जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळते। मात्र पहाटेपासून पाणी पातळीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, पाणी पातळी स्थिर असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। ही राष्ट्रीय महामार्गावरची दृश्य आहेत की सध्या तरी ही संपूर्ण वाहतूक जी आहे ती सुरू आहे। तुम्हाला महासत्ताच्या माध्यमातून वेळोवेळी आपण अपडेट देत राहू, त्यामुळे महासत्ता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।